जय शिवराय. मित्रांनो, मी डॉक्टर विशाल आंबले. आपणा सर्वांना माहीत आहे की गेले 32 दिवसापासून दिल्ली येथील जंतर मंतर येथे सोनम वांगचुक सर उपोषणासाठी बसले होते की ज्या पद्धतीने नीट पेपर फुटी झाली आणि त्याच्या विरोधामध्ये त्यांनी काही मागण्या केंद्र सरकारने मांडल्या होत्या की त्याच्यामध्ये प्रमुख मागणी होती की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. आणि हे आंदोलन चालू असताना 26 दिवस साधारणपणे सोनम सरांचं उपोषणाला झाले असताना त्यांना कशा पद्धतीने जंतर मंतरनं येथून दिल्ली पोलिसांनी उचलून नेले. त्यानंतर CJP पार्टी, कॉक्रोच जनता पार्टी आणि त्यांचे संस्थापक अभिजित दिपके सरांनी हे आंदोलन हातात घेतले आणि ते अगदी यशस्वीरित्या पूर्णपणे पुढे नेले. आणि ह्या आंदोलनाला आज अभूतपूर्व असे यश मिळाले आहे. आणि धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी आज राजीनामा दिलेला आहे आणि CJPच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. आणि या आंदोलनाच्या समर्थनार्थ आपण जुन्नर शिवजन्मभूमी येथे सोमवारी 27 तारीख रोजी सकाळी 10 वाजता एका मोर्चाचे आयोजन केले होते. त्या संदर्भातली प्रेस नोट आम्ही सर्वांनी आपणासमोर सादर केली होती. परंतु ह्या आंदोलनाआधी ते स्थगित झाल्यामुळे आणि ह्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्यामुळे आम्ही CJPचे हे आंदोलन संपल्यामुळे सदर घातलेला मोर्चा की जो सोमवारी 10 तारखेला छत्रपती शिवाजी स्मारकापासून निघून ज्याची सांगता तहसीलदार कार्यालयामध्ये निवेदन देऊन होणार होती, हा मोर्चा आम्ही सर्व जे काही सक्रिय सहभागी मंडळी आहोत की ह्या सर्व मंडळींचा समन्वय या नात्याने मी आपल्याला सांगू इच्छितो की हा मोर्चा आम्ही आत्ता इथे रद्द करत आहोत. ह्या चळवळीसाठी सक्रियपणे पाठिंबा देणारे आमचे मित्र असतील, देवेंद्र शेठ खिल्लारे असतील, गणेश महाबरे असतील, विशाल रोकडे असतील, अजय साळवे, विनायक ढोले सर, अरुण लांडे साहेब, अनिकेत डुकरे आणि अल्पेश डुके या दोघांनीही टेक्निकल बाजू सांभाळल्या. त्याचप्रमाणे डॉक्टर प्रदीप जोशी सर, डॉक्टर पंकज वावळ, डॉक्टर पुरुषोत्तम बोराडे यांनीही आम्हाला या चळवळीसाठी मोलाचे सहकार्य केले. तसेच SFIचे राजू शेळके सर असतील, सूरज बांबळे असतील आणि SFIची पूर्ण टीम ह्या आंदोलनामध्ये सहभागी झाली. आपणा सर्वांचेही माझ्यातर्फे हार्दिक आभार. त्याचप्रमाणे जुन्नर पोलीस स्टेशनचे लोकरे साहेब आणि पोलीस अधीक्षक सन्माननीय गुंड साहेब, आपण सर्वांनी सहकार्य करून आम्हाला आमचे निवेदन मान्य करून आम्हाला मोर्चासाठी जी काही परमिशन दिली होती त्याबद्दल आपले आभार. आणि विशेष म्हणजे ह्या मोर्चाच्या समर्थनार्थ दिल्ली येथे जे काही सूरज वाजगे आणि त्यांची टीम आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची टीम गेली आणि त्यांनी जो काही तिथं जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा नारा दिला, छत्रपतींच्या शिवजन्मभूमीतली माती तिथे नेली आणि हे आंदोलनात यशस्वी झाले. त्याच्यामुळं UBTची टीम आणि सूरज वाजगे साहेब तुमचे मी हार्दिक आभार मानतो. त्याचप्रमाणे ही काही जी मी आंदोलनाची हाक दिली होती आमच्या सर्व टीमच्या मार्फत, त्याचं आंदोलन आम्हाला प्रेसवर टेलिकास्ट करणारे जे काही चॅनल असतील त्याच्यामध्ये आवाज लोकशाहीचा असेल, आज 24 तास असेल, वार्ता विश्व असेल, उद्याचा शिलेदार असेल, आपणा सर्व चॅनलचे मी आभार मानतो. आणि आपणा सर्वांच्या मार्फत मी आज इथे सांगू इच्छितो की सोमवारी 27 तारखेला घातलेला मोर्चा काही जो कॉक्रोच जनता पार्टीने छेडलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ होता तो आता होणार नाही आहे. आणि इथून पुढे जेव्हा केव्हा गरज पडेल किंवा जेव्हा केव्हा आपल्या अधिकारांची पायमल्ली केली जाईल किंवा आपल्या विचारांची मुस्कटदाबी केली जाईल जेव्हा आपल्याला अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा लागेल त्यावेळेस आम्ही तुम्हाला जरूरपणे आवाज देऊ आणि आमच्या आवाजाला नेहमीच तुम्ही साथ घालाल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय शिवराय.